तुम्ही फ्रेशर्स आहात, कुठलीही फी न भरता तुम्हाला प्रोफेशनल आणि क्वालिटी जॉब पाहिजे ते पण टॉप कंपनीमध्ये, तर कॅपजेमिनी या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट आलाय. खासियत याची अशी आहे की एनी ग्रॅज्युएशन तुमचं झालंय, म्हणजे सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट झालंय, इंजिनिअरिंग झालंय, बीटेक, काहीही तुमचं शिक्षण झालंय किंवा डिप्लोमा जरी तुमचं झालंय तरी या कंपनीमध्ये तुम्ही परमनंट जॉबला लागू शकताय. कॅपजेमिनी टॉप लेवलची कंपनी आहे. खासियतीची अशी आहे की ऑनलाईनच तुम्ही अप्लाय करणार आहात, ऑनलाईनच तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सॅलरी चांगली आहे की तुम्ही ते अप्लाय करा किंवा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये कोणी जॉब बघताय पण प्रोफेशनल जॉब पाहिजे, चांगला जॉब पाहिजे तर नक्की अप्लाय करा. आणि काम पण सोपं आहे, जसं की कस्टमर केअर असतं, कस्टमर सपोर्ट असतं, त्या रिलेटेडच ही प्रोफाईल असणार आहे. सगळी माहिती सांगतोय. अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, सिलेक्शन कसं होणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय कॅपजेमिनी यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलो आहे. तुम्ही तुमचा ड्रीम जॉब शोधत असाल, एका चांगल्या कंपनीत जॉब बघत असाल तर नक्कीच चांगली कंपनी आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर नेमका हायरिंग कशी होते, कुठल्या कुठल्या पोझिशन आहे, कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये ही काम करते, भारतामध्ये 25 वर्ष झालं आहे आणि कशा प्रकारे काम चालतं, सगळी माहिती तुम्हाला यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर मिळून जाईल. का ही कंपनी जॉईन केलं पाहिजे, जॉईनस यावर क्लिक केल्यानंतर भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे, जॉब सर्च आहे ते आपल्याला दिसून जातील. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर पासून जे काही परमनंट वॅकन्सी आहे, इथे बघा अशा भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे. मग डेटामध्ये आहे, AI मध्ये आहे, सॉफ्टवेअर इंजिनियरमध्ये आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये आहे, अशा अनेक साऱ्या वॅकन्सी तुम्ही इथे बघू शकताय. आणि लेटेस्ट जॉब अपडेट आलेला आहे. इथे बघा नवी मुंबईमध्ये आहे, बँगलोरमध्ये आहे, चेन्नईमध्ये आहे. म्हणजे भारतामध्ये यांचे जिथे जिथे ऑफिस आहे तिथे तिथे यांच्या वॅकन्सी असणार आहे. आपण जर बघायला गेलो तर इथे बघा एक्सपिरियन्स बेसवर पण बघू शकतो आहे, कुठल्या रोलसाठी पाहिजे आहे, तुम्हाला कशासाठी पाहिजे आहे त्यासाठी बघू शकतो. जसं की सप्लाय चेन पाहिजे आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर पाहिजे आहे किंवा क्रिएटिव्ह डिझाईन पाहिजे आहे, सायबर सिक्युरिटी पाहिजे आहे, त्या रिलेटेड आहे. लोकेशनवर पाहिजे आहे तर लोकेशन पण तुम्ही बघू शकताय. जसं की बघा मुंबई आहे, नवी मुंबई आहे, पुन्हा खाली स्क्रोल करा, भरपूर साऱ्या गोष्टी आहे. परमनंट पाहिजे तर परमनंट आहे, या सगळ्या आहेत. पण सध्या जी ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकताय, भरपूर साऱ्या इथे जॉब वॅकन्सीज आहेत ज्यासाठी आपण अप्लाय करू शकतोय. पण तुमच्यापैकी अनेक जण फ्रेशर्स आहेत तर तुमच्यासाठी एक चांगली वॅकन्सी आली आहे. तुम्ही इथे बघू शकताय नॉन व्हॉइस कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतोय. खासियत याची अशी आहे की तुम्ही फ्रेशर्स आहात आणि एनी ग्रॅज्युएट आहात. जसं की इथे बघा दिलं आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन. यस, ग्रॅज्युएशन झालेलं आहे प्लस तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, तुम्हाला लॅपटॉप वापरता येतो आणि टायपिंग तुमचं झालेलं आहे. तुम्ही या प्रोफाईलसाठी अप्लाय करू शकताय. काम काय करायचं तर काम पण अगदी सोपं आहे. ॲज अ नॉन व्हॉइस कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून आपण मॅनेज करणार आहोत क्वेरीज, कस्टमर रिक्वेस्ट यासारखं आपलं काम असणार आहे. इथे बघा दिलं आहे हँडल कस्टमर क्वेरीज, कंप्लेंट अँड सर्व्हिस रिक्वेस्ट रिसीव्ह थ्रू वेब फॉर्म्स. म्हणजे यांच्या वेबसाईटवर समजा काही तुम्हाला चॅट आलेली आहे तर त्या रिलेटेड असू शकते, ईमेल आला आहे त्यासाठी आहे, किंवा नॉन व्हॉइस चॅनल्स आहे म्हणजे तुम्हाला मेल आले आहे, हे आलं आहे त्याला तुम्हाला रिस्पॉन्स करायचा आहे. रिव्ह्यू कस्टमर कन्सर्न्स म्हणजे कस्टमरचे काही प्रॉब्लेम्स आहे, त्यांना काही कन्सर्न आहे ते क्लिअर करायचे आहे, त्यांचे डाऊट सॉल्व्ह करायचे आहे. अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. ओके, त्याच्यानंतर इन्श्युअर ऑल तिकीट्स अँड वेब फ्रॉम रिक्वेस्ट आर ॲक्नॉलेज. ओके, अकॉर्डिंग टू द इंटरनल टीम म्हणजे जे पण प्रॉब्लेम्स असेल तुमच्याकडे नाही आलं तर तुमचे जे सिनियर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही पाठवू शकताय. याची पद्धतशीर तुमची ट्रेनिंग होणार आहे. तुमची प्रोफाईल कशी असणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकताय. कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं पाहिजे, त्याच्यानंतर गुड टायपिंग तुमचं पाहिजे, म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेट नाही लागणार आहे पण जर का टायपिंग तुमचं झालं आहे तर बेस्ट ॲबिलिटी टू अंडरस्टँड कस्टमर कन्सर्न. ओके, तर अशा प्रकारे आपलं काम असणार आहे. स्किल्स कुठले कुठले मागितले आहेत तर प्रोफेशनल तुम्ही पाहिजे, स्ट्रॉंग ॲनालिटिकल अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल पाहिजे. नसेल तर प्लीज कमेंट करा किंवा इथे मी तुम्हाला बुक टॅग करून देईल. महत्त्वपूर्ण स्किल्स आहे म्हणजे जसं की कम्युनिकेशन स्किल झालं, हे स्किल झालं, हे तुमच्याकडे पाहिजे.
कस्टमर इश्यू रिझॉल्युशन पाहिजे, त्याच्यानंतर मल्टीटास्किंग आली पाहिजे आणि तुमचं रिटर्न कम्युनिकेशन स्किल पाहिजे. आजकाल AIच्या मदतीने आपण प्रोफेशनल मेल वगैरे लिहू शकतो, याची काही अडचण नाही. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर कंपनी कशी आहे, काय कशी सगळी माहिती दिली आहे. आता बघा इथे दिली आहे अप्लाय नाव, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही अपॉर्च्युनिटी आलेली आहे. मग तुम्हाला तुमचा CV म्हणजे प्रोफेशनल रेझ्युमे इथे अपलोड करायचा आहे. अटॅच अ कव्हर लेटर, तुमच्याकडे नसेल तर प्लीज कमेंट करा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्रामवर मी तुम्हाला हे कव्हर लेटर आधी पण दिलेले आहे, आत्ता पण पाहिजे असेल ते देऊन टाकेल. ओके, मग तुमचा व्हॅलिड मेल ॲड्रेस तो रिटाईप करून घ्यायचा आहे. पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. पासवर्ड कसा असला पाहिजे त्याची माहिती दिली आहे, तो रिटाईप करून घ्यायचा आहे. तुमचं लिगल फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे. कंट्री कुठली आहे तर आपली इंडिया सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमचा फोन नंबर टाकून घ्यायचा आहे. रेसिडेन्स कुठले, आपण इंडियातले, तर ही सगळी माहिती भरून घ्यायची आहे. हे प्रश्न विचारले त्याचे उत्तर देऊन घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपण फॉर्म भरतोय. तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर यांच्याकडनं मेल येतो आणि आपण यांची कंपनी जॉईन करतो. तर चांगली कंपनी आहे, भरपूर सारे बेनिफिट मिळतात, MNC कंपनी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल नक्की शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.